भाई और उसका दोस्त खाऊन बघतो. शॉपिंग पण झालेली आहे लोकेश दादाकडून आपल्याला. हो हो. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विक्की शेळके. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर भावांनो, असाच कंटाळा आला म्हणून बोललो कुठेतरी जावा. आणि आजपासून ठरवलं आहे ओनली सोशल मीडिया. दुसरं काहीच नाही करायचं, फक्त सोशल मीडियावरच धुमाकूळ घालायचं ठरवलं आहे. लोकेश दादाला फोन लावला, येतोस का तू? बोलता बस काय. मग बोललो तिकडचं चांगलं आपलं काहीतरी कॅफे बघ. मग बोललो आपण खायला जाऊ आणि मस्तपैकी थोडा फिरू. चाललो आता लोणावळा. कॉलिंग ड्रेसिंग मारतो. थोडी गेलतो अक्षय भाईच्या पाठी शॉपिंगला. बाईने मस्त की खायला घातला. भाया धन्यवाद तुझा, मला खायला घातल्याबद्दल. खूप दिवस मी नाही झाला मॅगडीला झालं नव्हतो. आजच जाणार होतो, पण भाई बोलतो चल माझ्यासाठी थोडा शॉपिंग करायची आणि खायला पण घालतो. अरे भाई बस काय बोललो, खायला बोललं तर पाहिला आधी खाऊन घेतल्यानंतर शॉपिंग केल्यानंतर सहाला बोललो फशवी लिओ म्हणा. आज पिंट्याच्या मुलाचा बड्डे म्हणून फुल सोय. नुसत्या चिंबोऱ्या. दिव्या तर दातान खाता चिंबोरी. दिव्या आहे का ते व्हिडिओ? कच्ची चिंबोरी घालेली आहे दिव्याने. आता काय धावायचं ना त्यांना. चाललोय आता लोणावल्याला. थोडा दादाला यायला टाइम झाला म्हणून आम्हाला निघायला पण टाइम झाला. 5 वाजलेत. अजून निघता 5:30 होणार, ते मला तर माहितीच आहे. चाललो असाच कंटाळा आला होता म्हणून बोललो कुठेतरी जावा. काल पण गेलो होतो, आज पण, उद्या पण. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत फिरायचं असा ठरवलाय मी कालपासून. बघू आता काय होतं. तर म्हणजे तुम्ही तर खूपच सांगता का दादा नवीन ब्लॉग येऊ दे, नवीन जागेवरचे. मग खास तुमच्यासाठी फिरण्याचा मी ध्येय उचललेला आहे. खास तुमच्यासाठी बोललो तुम्हाला पण दाखवतो मजा मस्ती आपली असते ती डेलीची. किंवा काय आपले काय ते बोलतात त्याला, सदाशी पाठी असणारा व्यक्ती म्हणजे हाच. आणि जे आपले कपड्यांचा खर्च असतो तो पण हाच. आता शॉपिंग चालू आहे. आले आता डिझेल टाकायला. जरा गाडीला म्हणजे ताण लागली होती. जोपर्यंत आपली थार नाही तोपर्यंत दादाची गाडी माझ्याकडेच असणार. गाडीला ताण लागले म्हणून तिचा जरा ताण मिटवतो. खूप सुंदर असा निसर्ग आहे. खूप चांगला वातावरण दिसतोय. बघा ना तुम्ही पण. थांबा, वाईड अँगल चालू करतो. वातावरणचा इकडे फक्त रोडच आहे पण भारी वाटतंय. ती व्हिडिओ बघा तुम्ही, मी स्टेटस ठेवलेली, ती आता जाईल. म्हणजे बघा किती चांगला वाटतोय. एकदम मजेशीर, एकच नंबर. तुम्हाला कालच बोललेलो मी, कुठं निघन ना तिकडे ट्रॉफिक नाही लागणार. असं कधी होईल का? हे बघा किती ट्रॉफिक आहे इथं. काय रे बाबा, नशीबच आमचं फुटकं आहे वाटतं. आणि आम्ही कॅफेला चालले, तो कॅफे पण बंद आहे. ज्या म्हणजे नशीब फुटकं पाहिजे पण माणसाचं एवढं पण नाही पाहिजे. ही ॲम्ब्युलन्सला बघताना का असं वाटतं की कधी ॲम्ब्युलन्सच नाही बघली ना रे. एवढे पण मी टाइम चालले इथं आपला टायगर पॉइंटला आणि फाटक नाही भेटला. असं कधीच नाही झालं. डे नाईट कधी पण मी येतं, पण यो फाटक भेटल्याशिवाय माझा पुढचा प्रवास होईतच नाही भावांनो. बघू आता जाऊन काय माहोल आहे तिकडचा. पहिले याला सांगले, पहिले कॅफे बघ आपल्याला मस्त की दाबून खाऊ आणि ज्यूस पिऊ. ही सगळी लोक इथंच मजा घेतात. मी पण आले इथं म्हणजे शूटसाठी खास. ही लोक इकडे मजा घेतात. त्यांना अजून वरती माहीत ना, वरती एकदम मौसम नजारा आहे. तर भावांनो तुम्ही पण तिकडे चला ना, इथं कशाला थांबता. डॅम, कुठला डॅम आहे? भुशी का काय माहिती. आता गाडी तर इथं लावले. नजारा तर एकदम ऑसम आहे. आता काही फोटो वगैरे घेतो गाडीचे इथे आणि तिथे बघू म्हणून खास आपला फोटो शूटर लोकेश भाऊ आलेला आहे. त्याचं काय नाद आहे का भाई? महाराष्ट्र कामधंदा भाई, सरळ सांगतो मी. दुकानावर गेला काय म्हणतो, दुकान बंद करून आपल्या मागेच चल. पण भाई आपल्याला कधीच नाही बोलत का नको. कालच तुम्ही बघितले असेल व्हिडिओमध्ये, कालच बोलत का कामधंदा करायचे आणि आता लगेच बोलतं का चल जाऊन आलोच करतं. 10-15 मिनिटं थांब. एकदम सुंदर नजारा आहे. खूप पब्लिक भरलेली आहे इकडे. मला फोनांवर फोन येतात, काय माहिती कुणाचे. खूप डीप आहे. खूप आधी यायचो मी रात्री, दिवसाचे लय कमी आले. बाबा तिथे बघा कुठे गेले ना. अरे काही चालले का तुमच्या आल्या तुमच्या माणसं आहे बघा. तो बघ तिथे बघ कुठे. काय बोलायचं आता आहे ना.
अशाच व्हिडिओ बघत जा. तुम्हाला रोज रोज नवीन नवीन आनंदाचे ठिकाण दाखवित राहील. काल पण दाखवलं, आज पण दाखवलं. खूप म्हणजे खूप चांगलं वाटतं इथं. खूप असा आनंद येतो. अशी थंड थंड हवा आणि मस्त मस्त गरम गरम भजी. मस्तपैकी दोघं निवांत एक साईडलाच बसल्या. कुणाचाच इकडे गर्दीचं टेन्शन ना काय नाही. एकदम थंड माहोल, चिल्ड माहोलमध्ये भजी आणि काय सांगले चीज मॅगी पकोडे डाय काय मॅगी आणि भजी सांगले. एकदम मस्त मजेशीर बसलोय. अति सुंदर वाटतंय का बाबा? मॅगी नाही कोणचं पकोड. बघू आता कसं लागतं आता खाऊन. हो हा निघालो आता आम्ही जायला. लाईट खालाय कारण की आता आम्हाला अजून कॅफे पण चांगला शोधायचे आणि तिथं खायचे पण. याला चांगला फटाफट शोध. याचा टाइमपास चालले निसता. निघतो आता डायरेक्ट कॅफेमध्ये. आता बाहेर काय कबशा चाय कबशा घ्यायच्या नाही याला चहा प्यायला. ही घेतली कबशी चायला. बाबा इकडं हात लावायला पण भीती वाटतं. जे आईला पारलं तर आधीच नशीब न परत यो पारलं तर यो पैसे घ्यायचे 100ची वस्तू 300-400 लावायचं ना. कसला काय बाबा तूच हात लाव रे. मी कशाला हात लावत. आल्या होता कॅफेला. कॅफे तर एकदम सुंदर दिसतो. एकदम हवेशीर लाजवाब आहे. भाईची चॉईस म्हणजे एक नंबरच असतं. कपडे बोल, शूज बोल किंवा काय खायची वस्तू बोल. कॅफेला खायची ऑर्डर मागवायची असेल एकच नंबर कॅफे. खूप चांगला आहे. आता फक्त इथूनची चव बघायला लागेल कशी आहे. डेकोरेशन तर एकच नंबर आहे. आता चव कशी आहे. कालची 1 BHKची पण चव लय भारी होती. आता इकडची चव बघू कशी आहे. तर काय माहिती आहे काय मागवलं आणि बनपाव यो लिंबाचा ज्यूस. बघू आता कसा लागतं ते ट्राय करून. एवढा मागवतो पण दोघं पण काहीच खाहीत ना. फक्त नावाला मागवायचं काम करताना बस दोघं जण पण. आता बघ डबल टिबल पण मागवले दोघं. आता एवढा असं टाकून जाईल आमचा. बाबू भाई संघर्षात खातो का नाही हार मानते. पक्का दिसल्यावर लगेच इच्छा उडतं. आमचा खाऊन वगैरे झालेला आहे. आता यो इकडं बघताय शूटसाठी खास. आमचा खाऊन पूर्ण झाला. एकदम मस्त लागला. चव बिव एकदम टेस्ट एकदम एक नंबर होती. आता चाललो. आता उद्याचा प्लॅन होतो काय करायचा ते बघतो. मी बोललो आहे दादाला उद्याचा प्लॅन काहीतरी करू. तो नको बोलतोय. पण यो पूर्ण संडे टू संडे पूर्ण आठवडा मी फिरणार आहे. खूप एन्जॉय करणार आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट पूर्ण बंद. म्हणजे जाईन कुठं फक्त वीकमधनं एकदाच जाणार असा ठरवला आहे. बघू काय होतंय तर त्या पुढचा उद्याचा प्लॅन. मी तर 100% प्लॅन कुठला ना कुठला करणारच. याचा मला काही चालच माहिती नाही. मी तर 100% करणार. चला भावांनो जातो असती बघू. लोणावळ्यामधनं जाताना काय चांगला दिसलं तर नक्कीच मी कॅप्चर करून तुम्हाला दाखवणार. मला काय बोललेलो मी आलो नाही ट्रेन येणार ना नाही फाटक लागणार ना असं कधी होणारच नाही ना रे. काय बोलायचं आईला ती खपली बी ट्रेन. अरे काय 2-2 डबं पाठवतात फक्त हे नुसतं. मागाशी 2 आता 3. म्हणजे काय खेळ चाललं का आता नंतर 6 यांचे उपटी घालायला लागतील. मा रागावलेली तिला फक्त एक बोललो का तू माझी खरी बेस्ट फ्रेंड असती तर व्हिडिओ कॉल करशील 1 सेकंदात. तर लगेच आपल्याला व्हिडिओ कॉल आले तिचा. आला का ना रे डमा? हो जलने वालो की हा ब्लॉग बघते का ना मी तो ब्लॉग बनवला पाण्याची आशीर्वाद आहे. सुखरूप घरी पोचलेलो आहे आम्ही. खूप मजा केली एन्जॉय केली. काय भावा केली का नाही? आता उद्याचा प्लॅन काय होतं तर कारण की उद्या माझा ड्रायव्हर नाही म्हणून मला जार आणायला जायला लागणार सकाळ. तो थोडासा ब्लॉगमध्ये टाकणारच भावांनो. मेहनत तुम्ही नंतर बोलशील काय निसता फिराचं काम करतोय बघते. थोडा टाकायला लागणारच.
भेटू उद्या. चलो बाय बाय, गुड नाईट. नेक्स्ट डे मॉर्निंग. भावांनो, आज चाललं मी बाटले भरायला, कारण की ड्रायव्हर नाही आला आणि माझे काही मित्रांना हा ब्लॉग म्हणजे हा शूट केलेला आवडत नाही. तर भावांनो, आज माझी ड्रायव्हर नाही म्हणून मला जावं लागणार आहे. आहेत अजून बाटलं घ्यायला जायचे दुसऱ्यांकडून, म्हणजे दिलेले त्यांच्याकडून बाटलं घ्यायला जायचे. चाय नाश्ता करून आलो आहे. आता पोलाड आणि त्याचा मित्र यायचा बाकी आहे. पोलाड भाई और उसका दोस्त, अभी हम लोग जा रहे हैं जार भरने के लिए. पूरा जार इकट्ठा किया है ना पोलाड. हाँ हाँ. दो पोलाड भाई के पास फोन है. क्या पोलाड भाई, एक आइटम से बात करने के और हमारे से एक बात करने के लिए ना रे. निघालो आता जार वगैरे भरून, गाडी घरी लावतो आणि नंतर तो मुलगा जाऊन डिलेवर करतो. चाललोय आता केस कापायला. थोडा केस वाढलेत म्हणून बोललो केस कापून घेतो. केस वगैरे कापून झालं एकदम पॅसिंगमध्ये. आता नवीन लुक घ्यायला लागेल, थोडे केस वाढवायला लागतील. आता कुठं जायचं तर नाहीच, तरी 1-2 टाईम केस नाही कापून नवीन लुक मारायला लागणार. थोडा योच कंटाळा आला. दादाचा फोन आला का चल आपल्याला शिवडला जायचे म्हणून. केस कापून झालते, लगेच बोललो ड्रेसिंग मारावा आणि निघावा. गणपती बाप्पा मोरया. चाललो थोडं शॉपिंग करण्यासाठी शिवडला. त्याची शूज वगैरे मी इथनं घेऊनच चालले, कारण की तो आहे शॉपवर आणि त्याला कस्टमर येणार आहे रात्री, म्हणजे संध्याकाळी 6-7 वाजता. म्हणून तो बोलला घरी नाहीत मी डायरेक्ट तुझे, नंतर परत मला तिकडे सोड. बोलो ओके. पाऊस पडायला लागला का खूप चांगला वाटतं, मस्तपैकी थंड थंड वाटतं का नाही. भावांनो, पाऊस आता चालू आहे. काय माहिती किती फास्ट पडायला पाहिजे, तेव्हा मजा येते गाडी चालवायला, बरोबर की नाही. अशी जहाज आहे ना यो, कसा पाण्यात चालायला आवडतं जहाजाला. बाईला चालाचा कंटाळा आले म्हणून बाईला त्या लिफ्टमध्ये त्याला आपली झन्नो तिथे लावले मस्तपैकी पार्किंगला. आता आपलं चालू आहे शॉपिंग टाईम. भावाच्या कृपेने शॉपिंग आपल्याला करून देत आहे, कारण की खूप दिवस झाले शॉपिंग केली आहे. म्हणजे तशी चालूच आहे, मॉलमध्ये येऊन नाही केली म्हणून आज आलो आहे. बघू आता त्या दिवशी खालतं यो पण खायचे. लोकेश दादाची कृपेने आपल्याला कपडे पण भेटलेले आहेत आता, प्लस खायला पण देणार आहे. बघू कुठला आवडतं तर मला हे खाला होता, यो खायचं मन झालं तर यो घालता आपण. त्या फ्लेवर चेंज केलेला आहे त्याची आलेली आहे. दादा थोडा शॉपच्या ह्याच्यात बिझी आहे, म्हणजे त्याला सांगतो जरा 1-2 फोटो टाक, जरा इंस्टाग्रामला मचवून दे आपल्याला पण. बघू आता यो ट्राय करून कसा लागतंय. तर यो तर खाल्लेला आहे मी, यो ना अजून ट्राय केला यांचा. वेपर लय भारी लागतं, टिकाटी नुसतं. आणि यान पण मसाला टाकले जांबूलमध्ये. यो तर नॉनव्हेजचं आहे, बघतो खाऊन. आता याची भारी आहे, यो खाऊन बघतो. खाल्लेलं आहे मी, कालचा नव्हता एवढा खास लागला, पण हा खास लागतो. पूर्ण समाप्त केलेलं आहे. बाई पार याची जी वाट लावली मोबाईलची, एवढा खाण्यात मी बिझी होतो. मला खाना म्हणजे पहिला एकदम असा फटाफट खायला लागतो, आणि घाण तर असंच होतं माझी याची. मस्तपैकी खाल्ला पिला. आता निघालो घराच्या रस्त्याकडे, आणि शॉपिंग पण झालेली आहे लोकेश दादाकडून आपल्याला. लोकेश दादाला सोडला त्याच्या शॉपवर, कारण की त्याला टॅटूची अपॉइंटमेंट होती. आता चालले बाबूला त्याच्या मामाच्या घरी घेऊन. बघू किती वाजता, कंप्लीट 7 वाजले. 8 वाजतील, 8-9 घरी यायला. एवढा आलशी माणूस का इकडे बघा, हे बघ आहे मेहनती आहे. स्वराची वरून एवढा भाई खुश आहे आज. कुठं चालला तू? मावशीच्या गावाला चालला. सोडला आता बाबूला त्याच्या मावशीच्या घरी, म्हणजे मामाच्या, तेच झाले. आणि आता जातोय. डिझेल तर घेतलेलं आहे, जातानाच बोललो डिझेल घेतो, म्हणजे नंतर टेन्शन नको. परत जा कांदा कॉलनी डिझेल घे म्हणून बोललो, जाताना एकदा डिझेल घेऊन ठेवतो, म्हणजे कसं 2 दिवस टेन्शन नको. तो आता बघतो संध्याकाळचं, म्हणजे आता तर 9 वाजतीलच म्हणा घरी जाताना. बघू आता अजून दादा काय बोलते का, काय प्लॅन होतं आहे का. नाही झालं तर जाईन, नाही झालं तर मग घरीच. मग उद्या काय ते
फायनली घरी पोचलो आहे बिल्डिंगच्या खाली. जातो फ्रेश वगैरे होतो आणि बघतो पुढं काय झालं तर झाला, नाही तर डायरेक्ट लोकेश दादाच्या इथे जाऊन टाईमपास करून घरी येऊन झोपणार.